त्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज मी करणार आहे बटाट्याचा पराठा। त्यासाठी मी इथे बटाटे उकडून आणि थंड करून घेतलेले आहेत। तर इथे मी त्यासाठी 2 मिरच्या कट करून घेतला, एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला, कोथिंबीर घेतली आहे आणि गव्हाचं पीठ असं सैलसर मळलं आहे। त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकला आहे। बटाटे इथे किसून घेतलेले आहेत आणि बटाट्यासाठी मी इथे मसाले घेतले आहेत, धना पावडर, हळद, मीठ, गरम मसाला आणि कलरची मिरची पावडर। तर चला आपण आता सगळं मिक्स करून घेऊया। तर आपल्याला कांदा खूप नाही घालायचा आहे, एकच छोटा कांदा घेतला आहे आणि 2च मिरच्या घेतल्या आहेत। तर तुम्हाला मिरच्या लहान मुले असतील तर तुम्ही हिरवी मिरची घालू नका। तर पाहू शकता इथे मी सगळं आता मिक्स करून घेत आहे व्यवस्थित। आणि मिरची टाकली ना की जरा ते असं खाताना पराठा असं दाताखाली येते ना, तर खूप छान टेस्ट लागते त्याची कांद्याची आणि मिरचीची, म्हणून मी इथे कांदा आणि मिरची वापरली आहे। जर तुमच्या इथे लहान मुले असेल तर तुम्ही कांदा मिरची स्किप करून बाकीचे मसाले टाकून छान असा पराठा तुम्ही बनवू शकता। तर पाहू शकता आपला छान गोळा असा तयार होतोय। बटाटे थंड करूनच आपल्याला बाकीचे सगळे मसाले वगैरे त्यात मिक्स करायचे आहे। तर इथं मी आता एक छोटी लाटी पारी करून घेतलेली आहे आणि पराठा मी असा मोठा करणार आहे, छोटा नाही करणार आहे। जसं आपण बाहेर खातो ना मोठा पराठा, की तसाच मी आज मोठा पराठा लाटणार आहे। तर एका हातात माझा मोबाईल आहे त्यामुळे मी तुम्हाला लाटताना नाही दाखवू शकत, फक्त मी तुम्हाला इथे भरून वगैरे सारण दाखवलेलं आहे। तर पाहू शकता इथे आता मी सगळं असं हाताने व्यवस्थित पसरवून घेतलं आहे बटाट्याचं सारण आतमध्ये आणि आता मी तो लाटत आहे। तर बघा किती मोठा पराठा मी इथे लाटला आहे, चपातीपेक्षाही मोठा माझा पराठा लाटला गेला आहे। तर आता इथे छान आपल्याला खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही बटर लावू शकता, तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता, काही लावू शकता। मी इथे तेलच वापरलं आहे। छान असा आपला पराठा फुलला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि असा सिंपल पद्धतीने तुम्ही नक्कीच पराठा करून बघा, ना फुटणार ना तुटणार, खूप छान असा पराठा होतो आणि खायला पण टेस्टी लागतो। दह्यासोबत खा, सॉससोबत खा, कसाही खाऊ शकता तुम्ही, छानच लागतो। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।